यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जुलै 2026 सेशन किंवा 2026 ते 27 शैक्षणिक वर्ष विविध अभ्यासक्रमांना शिक्षणक्रमांना प्रवेश देण्याकरता शेवटची तारीख होती 31 जुलै 2026. आता आज आहे 1 ऑगस्ट 2026. अपेक्षेप्रमाणेच विद्यापीठाने विविध शिक्षणक्रमांना जुलै 2026 सेशनमध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेण्याकरता शेवटची तारीख वाढवलेली आहे आणि आता नवीन विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करणे, ऑनलाईन फीज भरणे, ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणे आणि ऑनलाईन स्टडी सेंटरचं अप्रूव्हल घेणं ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची व ॲडमिशन पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2026, आपल्या स्वतंत्रता दिवस. ठीक आहे. तर 15 ऑगस्ट 2026च्या रात्री 11:59 तुम्ही प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून टाकायची आहे. ठीक आहे. आपण काही वारंवार व्हिडिओ बनत नाही, त्याच्यामुळं एकदा व्हिडिओ बनवला की ते आपल्या पूर्ण जी जवळचे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्या सर्वांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि विनाविलंब शुल्क आहे, ध्यानात ठेवायचे. स्टडी सेंटरला एकही रुपया द्यायचं नाही. ठीक आहे. आणि एक सांगणं, जी काही तुम्ही आता कोर्सला प्रवेश घेत आहात त्या प्रवेशाची जी तुम्हाला फीस असणार आहे ती फीस 100% ऑनलाईन भरायची आहे. तुमच्या अकाउंटहून भरा किंवा आपले सरकार किंवा जी विविध महाई सेवा केंद्र असतात त्यांच्या अकाउंटहून भरा, कुणाच्याही अकाउंटहून भरा, तुम्हाला ऑनलाईनच फीस भरायची आहे. ठीक आहे. चलन वगैरे नाही अस्तित्वात. अनेक ध्यानात ठेवायचे, जी तुम्हाला आता प्रवेश फीस असणार आहे, ॲडमिशन फीस, त्या फीसमध्ये त्या शैक्षणिक वर्षाची पूर्ण शुल्क विद्यापीठाने ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 1 वर्षामध्ये जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर कोणत्याही वर्षाला प्रवेश घेत असाल तर त्या पूर्ण वर्षाची त्याच्यामध्ये प्रवेश फीस, कोचिंग फीस, स्टडी सेंटर फीस, विद्यापीठ फीस, पुन्हा नंतर एक्झाम फीस, असं सर्व गुत्तच आहे. ती 1 वर्षाचं गुत्त आहे. ती 1 रुपया द्यायचा नाही त्या वर्षामध्ये स्टडी सेंटरला कुणालाही. ठीक आहे. आणि ती ऑनलाईन फीस भरलेली रिसिप्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्मची एक प्रत, कलर प्रत, रंगीत प्रत आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. आणि एक कॉपी जे आपण डॉक्युमेंट अपलोड केले आणि जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत, इतर डॉक्युमेंट आहेत अपलोड करण्याशिवाय, ध्यानात ठेवायचे अपलोड करायचे डॉक्युमेंट कमी आहेत. त्याचा मतलब असं नाही की जे अपलोड केले तेवढंच घेऊन जाचाल तुम्ही. अपलोड करायचे डॉक्युमेंट कमी आहेत, परंतु तुमचे 10वी 12वी ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड करून अपलोड केलेल्या डॉक्युमेंटच्या सोबत कलर प्रिंट असेल तर उत्तम, झेरॉक्स पेज सेल्फ अटेस्टेड करून जरी तुम्ही स्टडी सेंटरला जमा केलं तरी चालेल. स्टडी सेंटरला तुम्हाला एक बंच द्यायचा आहे म्हणजे द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्याशिवाय ते तुम्हाला अप्रूव्ह करणार नाहीत, ध्यानात ठेवायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन बी करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेली प्रिंट, फीस पेमेंट पावती, अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची प्रिंट, तसेच सपोर्टिंग डॉक्युमेंट्स 10वी 12वी, डिग्रीचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्क मेमो, सर्वच मार्क मेमोचे झेरॉक्स, कलर असेल तर उत्तम, नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्ससुद्धा चालतील. त्याच्याखाली सेल्फ अटेस्टेड करून स्वतःचं सिग्नेचर करून जिथं तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायचे आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सर, माझे पूर्ण डॉक्युमेंट तपासून मला लवकरात लवकर अप्रूव्ड करा माझं ॲडमिशन आणि मला तुमच्या स्टडी सेंटरला ॲडमिट करून घ्या. ॲडमिट म्हणजे दवाखान्यात नाही, तुमच्या कोर्सला ॲडमिट करून घ्या, ॲडमिशन कन्फर्म करून टाका. ही सर्व प्रक्रिया वेळेत करायची आहे. 15 ऑगस्ट संपल्यावर नाही करायची, 15 ऑगस्टच्या अगोदर करायची किंवा 15 ऑगस्टच्या दिवसापर्यंत करायची, 11:59 ठीक आहे. वारंवार आपण व्हिडिओ बनवत नाही, एकदा व्हिडिओ बनवलं तर सर्वांना शेअर करायचं आहे. आणि वर्षभर जर ॲडमिशनच घेत राहिले तर अभ्यास कधी करायचा? ह्याच्यातले काही कोर्सेस सेमिस्टर पॅटर्नचे आहेत, त्यांची एक्झाम
नोव्हेंबर डिसेंबरला होते. मग ॲडमिशनची तारीख ही तुम्हाला फीजची अडचण येत आहे अशा लोकांसाठी आहे. ज्यांच्याकडे फीस असेल आणि त्यांनी कसंही ॲडमिशन घेणार असतील तर लवकर घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे. उशीर कशाला करायचं आहे? तारीख संपायची वाट बघायचं, पुन्हा ॲडमिशन क्लोज झाले म्हणून कंप्लेंट करायची, कमेंट करायची, हे टाळायचं आहे आपल्याला. लवकरात लवकर ॲडमिशन कन्फर्म करून पुस्तकाची वाट बघायचं नाही. पुस्तकं तुम्हाला ह्याच्यात येऊन जातात वेबसाईटवर ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ई बुक्स डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपात PDF पुस्तकं डाउनलोड करता येतील आणि लगेचच अभ्यासाला चालू करता येतील. ते जुन्या पद्धतीप्रमाणे डोसकं लावायचं नाही. जुन्या काळात होतं ॲडमिशन केल्यानंतर 6 महिन्याला पुस्तकं यायची. आता पुस्तकं यायची वाट बघायची नाही. डिजिटल पुस्तकं आहेत PDF त्याची प्रिंट काढून घ्यायचं किंवा तुम्ही मोबाईलमध्येसुद्धा, टॅबमध्येसुद्धा किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईनसुद्धा वाचू शकता. ठीक आहे. विद्यापीठाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ऑफलाईन पुस्तकाची किंवा हार्ड कॉपीची वाट बघायची नाही म्हणून सांगितलेलं आहे. विद्यापीठावर खापर फोडायचं नाही. एकतर पूर्ण व्हिडिओ बघायचं नाही. व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट करायची, अर्धवट नॉलेज. ठीक आहे. प्रवेश घ्यायचं, ऑनलाईन पुस्तकं डाउनलोड करायची, अभ्यास करायची आणि परीक्षा देऊन टाकायची. हार्ड कॉपीची वाट बघायची नाही. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. जय मराठी, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते, वंदे मातरम.